परमेश्वराचं नाव सदा सर्व काळ धन्यवादित असो. परंतु प्रश्न हाच आहे, ज्या परमेश्वराचं नाव धन्यवादित आहे ते लोक धन्य व्हायला पाहिजे. ज्या परमेश्वराचं नाव सदा सर्व काळ टिकणार आहे, तो परमेश्वर जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्याचं नाव जर सर्व काळ धन्यवादित आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवणारे सर्व काळ धन्यच व्हायला पाहिजे, समाधानी व्हायला पाहिजे, तृप्त व्हायला पाहिजे, लक्की आशीर्वादित भाग्यशाली ठरायला पाहिजे. आज आम्ही समाधानी आहोत का? आज आमचं जीवन धन्य झालेलं आहे का? परमेश्वर सदा सर्व काळ धन्यवादित असो, याच्यात काही अडचण नाही. आमेन आमेन आमेन. आणि ते राहणार. परंतु तुम्ही आणि मी समाधानी आहोत का? तुम्ही आणि मी धन्यवादित आहोत का? आणि आणखीन एक प्रश्न आहे की ज्या वेळेस आम्हाला आमच्या वाट्याला दुःख येतं, समस्या येतात, चिंता येतात, काळज्या येतात, टेन्शन येतं, ताण, दबाव, आजार, विकार, आर्थिक परिस्थिती किंबहुना वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आमच्या निर्माण होती, त्यावेळेस आम्ही त्या परमेश्वराला धन्यवादित करतो का? त्या परमेश्वराचे धन्यवाद करतो का? आम्ही सुखातही करीत नाहीत आणि दुःखातही करीत नाही. आम्ही धन्यवाद फक्त कुणाचं करतो? जो आमच्या मदतीला धावल त्याच. थँक्यू ब्रदर, थँक्यू सिस्टर, थँक्यू पास्टर, हे 3 शब्द लय मस्त महत्वाचे. आणि थँक्यू जीसस, थँक्यू जीसस नंतर, पण थँक्यू पास्टर पहिलं, कारण पालक मदतीला आले ना. थँक्यू ब्रदर, भाऊ मदतीला आला, सिस्टर, आई, वडील. परंतु या ठिकाणी परमेश्वराचं वचन दावीद राजा म्हणताय की मी सर्व काळ परमेश्वराचा धन्यवाद करत असतो आणि परमेश्वर सदा सर्व काळ धन्यवादित आहे, धन्यवादित असो. आणि या शब्दाला तो आमेन 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 म्हणत आहे. आजही आम्ही, आमची स्थिती कशी असू द्या, आमची परिस्थिती कशी असू द्या, दुःख येऊ, संकट येऊ, समस्या येऊ, चिंता येऊ, काळजी येऊ, टेन्शन येऊ, ताण येऊ, दबाव येऊ, वाटेल त्या दुनियातले कोणतेही प्रसंग येऊ, आम्ही परमेश्वराला धन्यवाद दिलाच पाहिजे. जर आम्ही परमेश्वराला जर धन्यवाद दिला नाही तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला आणि माझ्या जीवनाला ते समाधान मिळणार नाही. आणखी एक स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 90 आणि वचन क्रमांक 14 मध्ये लिहिलेला आहे, तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीतच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालू. तू आपल्या दयेने आम्हाला प्रभातीच, सकाळ सकाळ आम्हाला तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरीत होऊन, आनंदी होऊन, सुखी होऊन, समाधानी होऊन, तृप्त होऊन, आशीर्वादित होऊन, धन्य होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालू. मग आम्ही सकाळी सकाळी परमेश्वराने आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी जर तुमची नाही माझी इच्छा असेल तर आम्ही सकाळी उठून उठून परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करतो का? परमेश्वराला आमच्यापासून काही समाधानकारक आम्ही काही अर्पण करतो का? परमेश्वराच्या नावाने आमची दिवसाची प्रभात म्हणजे सुरुवात पहाटेची किंवा सकाळच्या पहिल्या समयाची झोपेतून उठल्यानंतर आम्ही सुरुवात कशी करतो यावर डिपेंड आहे. पुढे तो 15व्या वचनामध्ये म्हणत आहे, एवढे दिवस तू आम्हाला पिढीले, जेवढे वर्ष आम्ही अरिष्ट पाहिले त्या मानाने आम्हाला आनंदित कर. अनेक दिवसाच्या जीवनामध्ये आमच्या समस्या आहेत, चिंता आहेत, काळज्या आहेत, काही परमेश्वराकडून घ्यायचं आहे, परंतु आमच्यापर्यंत आज पोहोचलं नाही. परंतु परमेश्वराचा जर धन्यवाद आम्ही करायला सुरुवात केली तर परमेश्वर आम्हाला आनंदित करत आहे. 16व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिलंय, तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे. तुझी कृती, परमेश्वराने केलेली कृती तुझ्या सेवकांना. मग सेवक म्हटलं का आलेच पालक लोक तिथं, आलेच फादर, आलेच रेव्हरेंड, आलेच बिशप साहेब, आलेच कोऑर्डिनेटर, आलेच गुरुजी. तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे. परमेश्वराचं वैभव, परमेश्वराचं कृती, परमेश्वराचं कार्य, परमेश्वराचं प्रेम, परमेश्वराची दया, परमेश्वराची सत्यता, परमेश्वराकडे असणारा चांगुलपणा,
परमेश्वरचे नाव धन्यवादित आहे ते माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आई वडिलांनो या ठिकाणी त्याच्या सेवकांना समजलं पाहिजे. तुम्हाला आणि मला समजलं आहे का? तुम्ही देखील एक सेवक आहात. असं नाही की मला लेबल लागले पास्टर साहेबांचं रेव्हरंड साहेबांचं म्हणून मीच एकटा सेवक आहे आणि बाकीचे तुम्ही ऐकणारे किंवा पाहणारे तुम्ही सेवक नाहीत. असं नाहीये. ते तुमच्या मनाचा भ्रम आहे, किंबहुना ती तुमची भीती आहे, किंबहुना तुम्ही परमेश्वरापाशी लबाडी करतात, किंबहुना तुम्ही परमेश्वराच्या विरोधात चोरी करतात. याचं कारण सांगतो मी. तुम्हाला सत्य समजलं तरी देखील तुम्ही जर सत्य एकमेकांना सांगत नाही किंवा स्वीकारित नाही किंवा आचरण नाही किंवा पाळत नाही तर याचा अर्थ तुम्ही अज्ञानी आहात किंवा याचा अर्थ तुम्ही खोटे आहात किंवा याचा अर्थ तुम्ही फसविले गेलेले आहात. तुम्ही देखील देवाचे लोक आहात. तुम्ही ज्या वेळेस प्रार्थना करता तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर परमेश्वराने दिलेलं आहे. याचा अर्थ परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. याचा अर्थ परमेश्वर तुमच्याशी बातचीत करतो. याचा अर्थ परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. म्हणजे तुम्ही देखील देवाचे सेवक आहात. केवळ मला नाव लागलंय म्हणून किंवा मी लाईव्हला येतो आणि काहीतरी पवित्र शास्त्राच्या गोष्टी तुम्हाला सांगतोय म्हणून मी सेवक आहे असं नाही. सेवा करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ज्याला सेवक म्हटल्या जातं. त्याचं सुंदर असं उदाहरण परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी सेवा करून घ्यावयास आलो नाही तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे. सेवक हा सेवा करणारा असतो. आम्ही सेवक आहोत. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो, म्हणजे त्या उदाहरणाचा अर्थ वेगळा घेऊ नका. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. समज आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी खुर्चीवर बसलो तर त्या टायमिंगला आपण साहेब झालेलो असतो आणि मग समोरचा की वेटर येतो. ते काम करणारे असतात ना वेटर, ते लगेच म्हणतात सर हे घ्या मेनू कार्ड, काय हवं आहे सर. मग ते काय करतात, कोणी टेबल पुशित, कोणी ग्लास उचलित, काही जण तिकडे कबाशा धुतेत, काही जण भांडे धुतेत, काही टेबल साफसफाई करतेत, काही पडदा टाकीतेत, काही किचन रूम मध्ये काहीतरी बनवतेत. हे कोण आहेत माहिती का? तुमची आणि माझी सेवा करणारे सेवक, याला म्हणतात सेवक. आणि त्यांच्या जे काउंटरवर मेन काउंटरवर बसलेला असतो तो असतो मालक. त्याच्या हाताखाली हे नोकर. सेवक म्हणजे एक नोकर, सेवक म्हणजे कामकरी, सेवक म्हणजे दुसऱ्यांना प्रसन्न करणारा, सेवक म्हणजे दुसऱ्यांना आनंदित करणारा, सेवक म्हणजे दुसऱ्यांना एक त्यांच्या जीवनात रंग भरणारा, हास्यभरित करणारा. त्यांच्या चेहऱ्यावर, मनावर, अंतकरणावर, हृदयावर त्यांना जे काही हवंय, जे आवडीचं आहे ते बनवून त्यांना देणारा, त्याला म्हणतात सेवक. म्हणजे थोडक्यात कब्बाशा धुणारा, भांडे धुणारा, भांडे घासणारा, कुकिंग करणारा. हे तुम्हाला मी उदाहरण सांगितले, याला म्हणतात सेवक. आता देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी सेवा करून घ्यावयास आलो नाही. म्हणजे मी मॅनेजर बनून आलो नाही, मी मोठा साहेब बनून आलो नाही, मी मोठा अधिकारी बनून आलेलो नाही, तर मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे. जर मग मी सेवा करण्यासाठी आलेलो आहे तर माझ्या सेवकांनी देखील सेवा करावी. मग सेवा कशी होती? आरामशीर खुर्चीवर बसून नाही, एसी रूम मध्ये नाही, फॉर्च्युनर गाडीमध्ये नाही, नुसती लाईव्हला येऊन नाही, नुसत्या घरातल्या घरात नाही. तर सेवा कशी असते याचा प्रत्येक सेवकांना यायला पाहिजे. परंतु अनेक लोकांची सेवा करण्याची पद्धत वेगळी. खुर्चीवर बिंगू बिंगू सेवा करतो. इतक्या भारी भारी खुर्च्या आहेत ना काही काही सेवकांच्या. वाव, मी इथं गेल्या 2-2.5 वर्ष असं जमिनीवर बसतोय, खाली टाकतोय माझ्या अंगावर घेतलेली रग, पाठीमागं भिताडीला रोज कलर देतोय. का तर तोच एपिसोड वेगळा वेगळा दिसावा म्हणून. तेच काउंटर, तेच सगळ्या काही गोष्टी. सेवेमध्ये साहेबपणा नसतो, सेवेमध्ये ऑर्डर नसती. तर सेवा करताना निमुटपणे, नम्रपणे जे काही काम हाती मिळाले ते विश्वासूपणाने करणं, याला म्हणतात सेवक. अनेक लोकांनी सेवकाची व्याख्या लय सुंदर सांगितली.
पवित्र शास्त्रातला पंडित, पवित्र शास्त्र पूर्ण पारंगत, बायबल कॉलेज केलेला, टीचिंग बिचिंग केलेला, बीटीएस सीटीएस केलेला, डॉक्टरीन झालेला, टायकोट घातलेला, मोठा मंडळी असणारा, प्रोफेट, भविष्यवक्ता, इंग्लिश मध्ये आधी मारणारा, 2-4 शब्द किंवा पूर्ण इंग्लिश बोलणारा, फॉर्च्युनर गाडीमध्ये येणारा, हेलिकॉप्टर मध्ये येणारा, मोठ्या स्टेजवरचा प्रीचर, मग त्याची सुशस्त्रा. सेवक नाही तो. सेवक असा सर्वसामान्य जनतेमध्ये असतो. सेवक हा ग्राउंड लेवलला असतो. ग्राउंड लेवलला खेडेगावात येऊन पहा, मग समजल सेवक काय आहे. अशाच प्रकारचा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मग आमचं जीवन धन्य, मग आमच्या जीवनाला समाधान, मग आम्ही तृप्त, लक्की, आशीर्वादित, भाग्यशालीने मग आमचं जीवन सार्थक. दिवसभर ज्यावेळेस आम्ही आमच्या कुटुंबासाठी काम करतो आणि संध्याकाळी येऊन 1 घंटा बसायचं, बसून बघा तुम्ही, समजल तुम्हाला सेवा काय असते ती. माझे प्रिय भावांनो, बहिणी, नाही वाटलं, या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे, परमेश्वर सदा सर्व काळ धन्यवादित असो. आमेन, आमेन, आमेन. परंतु या ठिकाणी लिहित आहे, तुझी कृती तुझ्या सेवकांना. मग परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने काय कृती केली आम्हाला माहिती का? मी सेवक आहे. तुझ्या सेवकांना तुझं वैभव त्याच्या मुलांना प्रकट होऊ दे. आम्हाला फक्त वैभव दिसत, परमेश्वरचा चांगुलपणा दिसतो, परमेश्वराने दिलेले आशीर्वाद दिसतात, परमेश्वराने जैविकरित्या आम्हाला जे काही एक चांगल्या प्रकारचं लेवलला केलंय एवढंच दिसतं. सेवा दिसते का? सेवा सेवा म्हणजे मेवा नाही. माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगत आहे की तुझी कृती तुझ्या सेवकांना. मग परमेश्वराची कृती पहिली गोष्ट त्याच्या सेवकांना समजली का? पहिला मुद्दा हा आहे. नंतर त्याचं वैभव. अहो, इथलं वैभव भेटणार नाही तुम्हाला, इथलं भेटल. आणि काही लोकांनी देवाच्या नावाने वैभव जमा केलं, पण स्वर्गाच्या राज्यातलं वैभव नाही त्यांच्याकडं. ही सत्यता आहे, हे खरं आहे, हे अंतिम सत्य आहे. मसन वाट्यापर्यंत जाऊस्तवरचं सत्य. कारण मसन वाट्यात जायच्या अगोदर मनुष्य निजामात ज्यावेळेस निघतो ना, त्यावेळेस खडकू सुद्धा संगत येत नाहीत, आणि दिला तरी तो घेऊन जात नाही. तरी देखील एवढा डामडोल, तरी देखील अजून ख्रिस्त समजला नाही, तरी देखील सेवकपणा समजला नाही. आता आपला विषय नाही सेवक कसा असावा, मी मागील काही भागामध्ये दिलेला आहे सेवकाबद्दल विषय. परंतु या ठिकाणी वचनामध्ये आल्या कारणाने आपण पाहत आहोत की जेवढे दिवस तू आम्हाला पिढिले, जेवढी वर्ष आम्ही अरिष्ट पाहिली, त्या मानाने आम्हाला आनंदित कर. तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझं वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे. परमेश्वर जो आमचा देव, त्याचा प्रसाद आमच्यावर हो. आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीस नाही. प्रभू, आमच्यासाठी काही काम आहे का? असेल तर सांग. प्रभू म्हटलं ना, जा सुवार्ता सांग. नाही, ते पाळक वर्गाचं काम आहे. प्रभू जर म्हटलं ना, पण ठीक आहे, अनाथ विधा गरीब यांना मदत कर. नाही नाही, त्यांना काय, आमच्या पाळक साहेबांना मदत करू. आज प्रभू सांगतो ते करता का तुम्ही? का भरिता नुसते त्यांचे घरदार? कधी येईल? कधी? आपण काय करत आहोत? आपलं धर्माचरण काय? आम्ही वागतो काय? आम्ही सेवक कसे? नुसतंच म्हणायचं. आपण एखाद्याने विचारलं ना, ब्रदर आपण काय करता? सेवा करतो. कुठे करता? इथे करतो ना. अरे इथे कुठं? हा, ते सिटीमध्ये. खेडेगावात काय होतंय? काय खेडेगावात जायला? जिथं दानपात्र देत नाही तिथं जायला काय होतंय? जिथं कोणी जात नाही तिथं जायला काय होतंय? मी सेवा करतो. उचलितोय नुसतं ब्रदर लोकांच्या बियागा, पुसतो त्यांच्या गाड्या. वेळ पडली तर त्यांच्या घरातले कपडे धुवायला जाईन. एवढे येणे झाले. नाहीतरी काही लोकांनी ठेवलेच आहे घरगडी म्हणून. एक गाडी चालवायला, एक गाडी पुसायला, एक गेट उघडायला, एक सांगायला. पाळक साहेब नाहीत आता घरी. पाळक साहेब बेडरूमच्या खिडकीतून बघतो. एक सत्यता आहे. सेवक म्हणायचं कसं? माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, या ठिकाणी
देवाचं वचन आम्हाला ज्यावेळेस सेवक म्हणून घोषित करतं त्यावेळेस ओके, हा लाईट गेलेली, ओके. तर या ठिकाणी देवाच्या सेवकाबद्दल देवाचं वचन आम्हाला शिकवतं आणि ते शिकवण्यापैकी आम्ही देवाचे सेवक जर आहोत तर आमच्या जीवनाला धन्यवादित जीवन परमेश्वराने दिलेलं आहे, परंतु आम्ही देवाचे सेवक आहोत का? पहिला मुद्दा आहे. सेवक हा सेवा करत असतो, करून घेत नसतो. मग आतापर्यंत तुमच्याकडून जितकेनी सेवा करून घेतली असेल ना भाऊ, 100% समजायचे हे सेवकाच्या लायकीचे नाही, पात्रते. भले तुमच्या समोर मुर्दे का उठवे ना ते, किती चिन्ह चमत्कार होऊन द्या, किती लोक नीट होऊन जाऊ द्या, काही त्याला अर्थ नाही. हे शेवटच्या दिवशी ज्यावेळेस परमेश्वराच्या काही गोष्टी येतील ना बघा ना, त्यावेळेस समजल कमी सेवा केली का सेवा करून घेतली. म्हणून स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सेवा करून घ्यावयास आला नाही तर सेवा करायस आला. मग आम्ही सेवा करीत असताना त्याचं वैभव बघतो, त्याची दया पाहतो, सगळ्या गोष्टी मिळवतो, पण आम्ही त्याच्या आवडणाऱ्या गोष्टी काही करीतो का? हे देवाचं वचन स्पष्टरीत्या आहे. परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर हो. नुसते प्रसाद घ्या परमेश्वराकडून, बाकी काहीच घेऊ नका, नुसते आशीर्वाद. आमच्या हातचे काम आमच्यासाठी सिद्धीच नाही. हे प्रभू, आम्ही जे काही काम हाती घेतो ना ते सिद्धीच नाही. आमच्या कामात अडखळण नको, बंधन नको, जोकडं नको, अडचणी नको. लगेच तुला म्हटल्या आमच्या सगळ्या गोष्टी होऊन दे क्लिअर, पण आम्ही काही क्लिअर वागणार नाही, आम्ही काही वचन पाळणार नाही, आम्ही काही सत्य स्वीकारणार नाही. आम्हाला फक्त आमच्या हातचं काम जे असेल ना, जे काही आमच्या लाभाचं ते पूर्ण करू दे, आम्ही काही तुझं काम पूर्ण करणार नाही. या ठिकाणी माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वडिलांनो, आणखीन आपण रेफरन्स पाहूया. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 90 आणि 14 आणि 16 आपण आता वाचलेला आहे. आता या समोर आपण 92 क्रमांकाचा अध्याय आणि काही वचन वाचूया. स्तोत्र संहिता 92 अध्याय वचन क्रमांक 11. माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत, माझ्यावर उठलेल्या दुष्कर्मा संबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. तृप्त, माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत, माझ्यावर उठलेल्या दुष्कर्मा संबंधाने माझे कान तृप्त झाले. माझ्यावर उठलेल्या दुष्कर्म्या संबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. तुमचे आणि माझे कान कशाने तृप्त झालेत? परमेश्वरच्या वचनांनी झालेत का? सत्यामध्ये झालेत का? बाह्य स्वरूपाचे झालेत का? आत्मिक स्वरूपाचे झालेत? बऱ्याचशा गोष्टीचं उत्खनन या धन्य विषयाला जोडून आहे, तृप्त विषयाला जोडून आहे, समाधानाला जोडून आहे. माझ्यावर टपलेल्यांना पाहून माझे डोळे निवाले आहेत, माझ्यावर उठलेल्या दुष्कर्मा संबंधाने माझे कान तृप्त झाले आहेत. देवाचं वचन ऐकायला आमचे कान नाही तृप्त होत. जगातल्या गप्पा गोष्टी, जगातल्या फुशिरक्या, जगातले कामकाज, जगातलं डामडौल, जगातल्या सर्व खेली खुशाली हे ऐकायला आम्हाला खूप वेळ आहे. टिंगल टवाळ्या, याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, याची उडव त्याची उडव, याची निंदा कर त्याची निंदा कर. ह्या गोष्टी आमच्या कानाला मस्त वाटतात. देवाचं वचन मस्त वाटतं का? देवाचं सत्य वचन ऐकल्यानंतर आम्ही तृप्त होतो का? आज आम्हाला विचार करायचा आहे. जर देवाच्या वचनाने जर आम्ही तृप्त झालेलो नाही ना, तर जगातल्या कोणत्याच गोष्टीने तुम्ही तृप्त होणार नाहीच होणार. 100% बॉन्ड पेपर लिहून देतो,
कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की जे जगाशी मैत्री करतात ते परमेश्वराशी मैत्री करतात. मग जगाशी मैत्री करणारा जगामध्ये तृप्त असेल, पण तो परमेश्वराच्या बाबतीत तो तृप्त होणार नाही, सार्वकालिक जीवनाविषयी तृप्त होणार नाही, आध्यात्मिक जीवनाविषयी तृप्त होणार नाही, देवाला आवडणाऱ्या गोष्टीविषयी त्याचं जीवन तृप्त होणार नाही. कारण या शरीरामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहे, एक जगिक जीवन आणि एक आत्मिक जीवन. जगिक जीवन जगत असताना जसं तुम्ही स्वतःला प्रत्येक गोष्टीमध्ये तृप्त, समाधानी, एक धन्य, सार्थक, आशीर्वादित, लक्की ठरवण्याचा प्रयत्न करता, अशाच प्रकारे आत्मिक जीवनाला देखील आम्ही अशाच प्रकारचा प्रयत्न करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. जर आम्ही तो करीत नसेल तर प्रिय आमच्या जीवनामध्ये काही एक फायदा नाही. स्तोत्रसहिता अध्याय क्रमांक 94 आणि वचन क्रमांक 12 मध्ये लिहिलेलं आहे, हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस, तो धन्य. या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे, हे परमेशा, हे परमेश्वरा, हे निर्माण करत्या, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस. आता परमेश्वर मनुष्याला शिस्त लावतो. कशी लावतो माहिती का? वचनाच्या माध्यमातून, सत्याच्या माध्यमातून, आज्ञा पालनाच्या माध्यमातून, पवित्र आत्म्याच्या माध्यमातून, सर्व काही देवाच्या योजनेनुसार जीवन जगण्याच्या माध्यमातून, कधी कधी ठोका टाकून, टोला टाकून, ताडण करून, कधी कधी आमच्यावर परीक्षा घेऊन, कधी कधी आमच्या बंधन जोखडामध्ये आम्ही विश्वासवाद करणे हे पाहून, कधी कधी आमची प्रार्थनेचं उत्तर न देता हा किती माझ्यावर संपूर्ण आहे, यानुसार परमेश्वर ज्यावेळेस मनुष्याला शिस्त लावतो ना, तो वेगवेगळ्या पद्धतीने लावतो. बाप जसं आपल्या लेकराला शिस्त लावतो ना, लेकरू जर मापात असेल 1-2 शब्द बोलतो, आणखीन पुढे गेला असेल एखादी झापड उडीतो, आणखीन त्याच्या पुढे गेला असला दांडाच काढितो, आणि आणखीन त्याच्या पुढे गेलेला असला ना गेट आउट. काही गरज नाही. शिस्तच हो. वल्ली फोकी, वल्ल लाकूड, जे काठी असती ना, ते वल्ल्यापणीच दबल्या जाती, वाळल्यावरती मोडती पण दबत नाही, वाकतच नाही, ती मोडून जाती. असंच आहे आमचं जीवन आहे ना, अशा प्रकारे घडलेलं आहे. सुरुवातीचे संस्कार आमच्यावर पडले, चुकीच्या पालक लोकांनी चुकीच्या शिक्षणात घातलं, काही लोकांनी आम्हाला शिक्षण दिलंच नाही, काहींनी दिलं तर ओव्हर डोस दिला, ओव्हरटेक केली, त्यांनी पार न पचणारं शिक्षण दिलं, काहींनी दिलं तर काळपुळीचं दिलं, काहींनी दिलं अर्धवट दिलं. आम्ही काय स्वीकारलं? परंतु देव, परमेश्वर, पवित्र आत्मा, वचन ज्यावेळेस आम्हाला शिक्षण देतं किंवा आम्हाला शिस्त लावतं ना, ती शिस्त चांगली. कारण परमेश्वर ह्याच वचनाच्या माध्यमातून आमचा न्याय करणार आहे. नव्या करारामध्ये प्रिशिस पौल साहेब म्हणतात, मी तुमच्याकडे प्रेमाने येऊ, प्रीतीने येऊ का काठी घेऊन येऊ? याचा अर्थ तो शिस्तीबद्दल बातचीत करत आहे. आम्हाला शिस्त आहे का? आम्हाला कुठे शिस्त नाही. मंदिरातही शिस्त नाही, मंदिराच्या बाहेरही शिस्त नाही, गावातही शिस्त नाही, कामकाजातही शिस्त नाही, ऑफिस मध्ये शिस्त नाही, नातेवाईकाही मध्ये शिस्त नाही. आम्ही बेशिस्त झालेले लोक आहेत. आता परमेश्वर तुम्हाला नाही, आत्मिक जीवनातही असंच झालेलं आहे, बेशिस्त लोक झालेले. त्यांना एखाद्याला सत्य सांगायला लावणं, ते तर भाऊ आमच्या बाप दाद्यापासून आम्ही ख्रिश्चन आहेत, नका शिकू पाळक साहेब. आता उलट तुम्हाला पाळक साहेब म्हणतो, ब्रदर नीटा हे असं काही शिकवायचं नाही, आमच्या 4 पिढ्यापासून आम्ही ख्रिश्चन. चांगली शिस्त लावली दादांनो तुमच्या पूर्वजांनी. पूर्वजांनी म्हणण्यापेक्षा त्या पूर्वजांना ज्या सेवकांनी हे केलं ना, या सेवकांची चुकी. हे सेवक पवित्र शास्त्र एचकेलच्या पुस्तकामध्ये म्हणते, नालायक मेंढपाळ येत, लायकीचे नसलेले, पात्र नसलेले, अपात्र असलेले, यांच्याकडे काहीच चांगले गुण नसलेले, सेवा करण्याच्या ऐवजी मेवा खाणारे, सेवा करायला यांच्या ऐवजी हे सेवा करून घेतलेले, या लोकांमुळे प्रॉब्लेम आलेला आहे सगळा, दुसरा कोणामुळे नाही. जर सेवक स्टंट तर बिलीवर स्टंट. कारण आमचा देव स्टंट आहे. देव दया करतो, कृपा करतो, क्षमा करतो. याचा अर्थ असा नाही की देव आमचा हिशोब घेणार नाही,
देव आमचा हिशोब घेणार आहे. या ठिकाणी देवाचं वचन स्तोत्र संहिता दाविद्राचा 94:12 मध्ये म्हणतं, हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतो, याच्यामधून शिकवतोस, तो धन्य. तुमच्या आणि माझ्या जीवनाला धन्यता केव्हा मिळेल? ज्यावेळेस आम्ही नियमशास्त्रामधून शिकू, ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्यातून शिकू, ज्यावेळेस आम्ही सत्यापासून शिकू, ज्यावेळेस आम्ही देवाची वाणी या वचनाच्या माध्यमातून शिकू, त्याला स्वीकारू, त्यावेळेस आम्ही धन्य. आणि म्हणून दाविदाच्या स्तोत्राची सुरुवात करतानाच म्हणता येईल, स्तोत्र जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये दावीद राजा सुंदररित्या या स्तोत्र संहिताची सुरुवात करत आहे. तो म्हणत आहे, जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राच्या रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. नियमशास्त्र, पवित्र शास्त्र, धर्मशास्त्र, पवित्र अभिवचन, याच्यामध्ये जो मनुष्य आहे त्याला धन्यता मिळती, अशी कुणालाही नाही. तुम्ही म्हणता राहिला मग सगळे पाळक लोक धन्य असेल, एकदम चुकीचं. सगळ्यात चुकीची तुमची सोच. असं समजूच नका की जेवढे काही सेवक आहेत ते सगळे धन्य झाले. मग तुम्ही म्हणा पाळक साहेब दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, मग पाळक साहेब पुढे दुर्जनाच्या मसलतीने चालते. पापी जनाच्या मार्गात उभा राहत नाही, मग पाळक लोक पुढे पापी जनाच्या रस्त्यावर जातात. निंदकाच्या बैठकीत बसत नाही आणि मग पाळक साहेब ते कुठं कुणाची निंदा करतात का? उलट आलट पास्टर, तुम्हीच गेले किती दिवसापासून तुम्ही हे करतात, आम्ही काही तुम्हाला ओळखीनात काय? पुढं तर परमेश्वरच्या नियमशास्त्रात रमतो पाळक साहेब, तर कायम पवित्र शास्त्र वाचते, कायम त्यांच्या बागलात पवित्र शास्त्र असतो, पेटीत पवित्र शास्त्र, पिशवीत असतो, कुठेही गेले ना बायबल असतो त्यांच्या जवळ. काय सांगता तुम्ही? पुढं त्यांचे नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, केव्हा पा यांच्या हातात बायबलच असतं. मग हे धन्य, हे असे धन्य म्हणायला जर गेले ना, रियालिटी जर तुम्ही बघितली ना सेवकांची रियालिटी, हे जे याच्यात बसतेत ना, जो पुरुष दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पहिली गोष्ट हे दुर्जनाच्या मसलतीने चालतात. कारण परमेश्वरची मसलत आहे की माझ्यापासून तुला भेटलेलं आहे जे सत्य आहे ते लोकांना सांग, माझ्यापासून तुला फुकट मिळाले तू फुकट दे. आता हे दुर्जनाच्या नादी लागते. तुम्हाला माहित नाही दुर्जन म्हणजे जगातले नाही, हे दुष्ट दुर्जन, हे हैवान इब्लिस, हे आज्ञाभंजक लोक, हे पापी जनाच्या मार्गात उभा नाही, हे पापी जनातच असते. त्यांनाच लुबडीतात वाव वाव करून, त्यांनाच म्हणतात वाव ब्रदर, वाव सिस्टर, तुमच्यासारखं धार्मिक कोणीच नाही. हेच लोक सांगणारे, हे पाप नाही सांगणार त्यांची. आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, बसतेन कसे? कारण यांच्या हातच गाळात पडलेली आहेत, यांच्या हातच रक्ताळलेले आहेत, यांच्या तोंडाला रक्त लागले, हे नुसते डासाळाचे काम करते. हे दुसऱ्याला कशाला काही म्हणतील? ते म्हणतील नाही निंदा करायची नाही, निंदकाच्या बैठकीत बसायचे नाही, ते अलट पास्टर करते तर करू पडते, ते चढतात नरकात, असंही म्हणायला बसली. पण तुमची जर डेअरिंग असेल ना तर फेस टू फेस या, मग आपण पाहूया धन्य कोण आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वडिलांनो, ह्या सर्व गोष्टी आहेत त्या नियमशास्त्रामधल्या आहेत. आणि नियमशास्त्र पाळण्यास जगातला कुणीही मनुष्य परफेक्ट ठरलेला नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही नियमशास्त्र पाळायचंच नाही. ठीक आहे, एखाद दोन आज्ञा इकडे तिकडे होतील. मग या ठिकाणी दावीद राजा लिहितोय, हे परमेश्वर, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस, तो धन्य. आता आम्हाला शिकवणारे कोण? सेवक वर्ग. आम्हाला पवित्र आत्म्याकडून शिकता येत नाही ना, कारण आम्हाला पवित्र आत्मा नाही. आम्हालाच ठाऊक नाही की पवित्र आत्मा आहे की काय. आम्हाला पवित्र आत्मा मिळण्यासाठी आम्ही गलिच्छ वागतो, आम्ही नामधारीपणामध्ये जगतो, आम्ही कधी पवित्र शास्त्र वाचलं नाही, आम्ही कधी पापाचा पश्चाताप केला नाही, आम्ही कधी पाप सोडून दिलं नाही. आम्ही काय करतो? आम्ही देवाला आवडणाऱ्या कोणत्याच गोष्टी करीत नाही. मग तुम्ही परमेश्वरापासून कसं शिकताल? आता देवाचे सेवक ह्या सगळ्या गोष्टी करतात म्हणून ते पवित्र आत्म्यापासून शिकतात, म्हणून ते देवापासून शिकतात आणि तेच तुम्हाला सांगतात. ते सांगतात तेही तुम्हाला जड जात. आता सगळे सेवक देवापासून नाहीत, सगळे सेवक पवित्र आत्म्यापासून पण नाहीत,
सगळे सेवक पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसारच शिकवितील असंही नाही. आता त्याची पारख करावं लागेल. आणि पारख केव्हा येईल? ज्यावेळेस तुम्हाला सत्य समजेल. तुम्हाला सत्य समजलं नाही, तुम्ही भीती आणि दडपणामध्ये जीवन जगतात, मग तुम्हाला कसं कळेल? हे नाही कळणार. त्याच्यासाठी तुम्हाला सत्य समजून घ्यावं लागेल. मोकार म्हणायचं नाही ही नोट 2000ची डुप्लिकेट आहे, 500ची नोट डुप्लिकेट आहे. अरे ओरिजिनल बघितलंस का तू? ओरिजिनल नीटनेटकी तपासून बघ आणि मग तुला समजून डुप्लिकेट काय. तुला ओरिजिनलच माहित नाही. मोकार लोक म्हणतात डुप्लिकेट म्हणून आपणही डुप्लिकेट म्हणायचं. आणि विचारलं कशी डुप्लिकेट तर काय बोंब पाडतात. म्हणजे त्या नोटीचं पूर्ण टोटली नोटिफिकेशन आम्हाला पाहिजे, त्याची माहिती आम्हाला हवी आहे. अशाच प्रकारे पवित्र शास्त्राची माहिती आम्हाला हवी आहे. आणि ते सत्य आम्हाला समजलं पाहिजे, ते आम्ही ग्रहण केलं पाहिजे, ते आम्ही आमच्या लाईव्ह जीवनामध्ये कृती आणि आचरण केलं पाहिजे. आणि मग याच्या व्यतिरिक्त जो मनुष्य जीवन जगतो ना, मग आपल्याला म्हणता येईल हा डुप्लिकेट आहे, हा लबाड आहे. मी कसा छाती टोकपणे सांगतो बिंदास नावं घेऊ, कारण मी ते पालन करतो. कारण माझा पिता परमेश्वर मला नियमशास्त्रातून शिकवतो. कारण मी नियमशास्त्राचं अध्ययन करतो, मी नियमशास्त्र वाचतो, मी नियमशास्त्रामध्ये घडून जातो. नियमशास्त्रातल्या सत्य मला समजल्या जातात. आणि जितके सत्य समजते मी लाईव्ह जीवनामध्ये त्या चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून एवढी डेअरिंग पवित्र आत्मा मला देतो की मी डायरेक्ट नाव घेऊन बोलतो. नंतर तुम्ही बोलून बघा, एखाद्या पाळक साहेबांच्या, याजक साहेबांच्या, सेवकांच्या तोंडी लागून बघा पवित्र शास्त्राचं. तुम्हाला काही येतं का बोंब पाडता? नाही ना. मग आजपासून तुम्हाला तुमचं जीवन जर धन्य, सार्थक, समाधानी, तृप्त, लकी, आशीर्वादित आणि भाग्यशाली जर ठरवायचं असेल तर नियमशास्त्र वाचायला सुरुवात करा. आणि नियमशास्त्र नुसतंच वाचू नका, तो पवित्र आत्म्याला विनंती करा, पवित्र आत्म्या परमेश्वर तू दिलेला पवित्र आत्मा मला पाठवून दे, कारण तो उत्तम शिक्षक आहे. आता मला देवाच्या सेवकांच्या बोलण्यावरून आमचा भरोसा उठलेला आहे. सगळे एका माळीचे मणी, याला घ्यावा त्याला दाखवा असं काहीच नाही. सगळे एक सारखेच डुप्लिकेट कॉप्या, तुरळक बोट मोजण्यासारखे देवाचे सेवक आहेत. ते सेवा करतात, मेवा खात बसत नाही किंवा ते सेवा करून घेत नाही, ते सेवा करतात. मग सेवा करणाऱ्या लोकांमध्ये थांबा, सेवा करणाऱ्या सेवकाचा आदर करा, सन्मान करा. आणि सेवा करणाऱ्या सेवकाला जो कोणी असं करतो ना, मग प्रभूच्या डोळ्यात बुबळात बोट घातल्यासारखं होतं. सेवा करून घेणाऱ्याच्या डोळ्यात नाही, चांगला असं बोटच नाही पण सगळा हात जरी टाकला तरी प्रभू आपल्याला काय म्हणणार? तो म्हणतो माझ्या अभिषिक्तावर हात टाकू नका, मी पाहिन तुमच्याकडं. पण सध्याचे अभिषिक्त ओरिजिनल आहेत का हे तपासा. नाहीतर दुष्टाच्या गँग मध्ये जमा होऊन तुम्ही अर्थाचा अनर्थ कराल. जीवनाचं सार्थक करण्याच्या ऐवजी जीवनाचा फालुदा कराल. जीवनाचं समाधान करण्याच्या ऐवजी शापामध्ये जगाल. आशीर्वादाच्या ऐवजी शाप जमा कराल. सर्वकालिक जीवनाच्या ऐवजी सार्वकालिक नरक अधोलोक जमा कराल. आणि म्हणून आमचं जीवन धन्य जर करायचं असेल तर दावीद राजा त्याचा स्वतःचा अनुभव सांगतो. हे परमेश्वरा, हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, पहिली गोष्ट त्या मनुष्याला शिस्त पाहिजे, शिस्तीतच पाहिजे, नीट. कसाही येडा वाकडा नाही. जनावरांना शिस्त नसती, पण काही काही जनावर सुद्धा इतके हुशार झालेत ना, शिस्तीत चलत एकदम. आता पोळ झालेले सोडून द्या, त्या रस्त्यावर बसत ते सोडून द्या, पण बाकीचे जनावर आहे ना एकदम लाईनी चलते, जागेवर येते, मालकाला तकलीफ देत नाहीत. आम्ही आहे ते जनावर, आमचा मालक प्रभू येशूला ढुसण्या देतो तशी, खोटं बोलून, पाप करून, लुटून. आम्हाला शिस्तच राहिली नाही. एखादा भाऊ एखाद्या एरियात काम करतोय ना, करू द्यायचं ना त्याला, दुसरा येऊन तर फोडवतो तिथं. काय आलं पाहिजे एकाच गावात 2-2, 4-4 मंडळ्या कशाला? काय गरज आहे का? तो एक ब्रदर आणि तो, हे एक पाळक आणि तो, ते दुसरा फादर आणि तो, ते तिसरा आणखी दुसरंच कोणतरी भविष्य वक्तींना ते सिस्टरला उचलून घेऊन येतो. अरे चाललंय काय? देवाचं वचन काही समजतं नाही. मग कधी समजल? ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हे ताडण आहे, ही शिस्त आहे.
आपण जे लाईव्हला जर बोलत आहोत ना, ही शिस्त आहे आणि या शिस्तीमध्ये सर्व काही घडलं पाहिजे, अस्तव्यस्त नाही. पवित्र आत्मा आल्यावर सगळं चेट दानादीन होतं. सगळ्या सत्रांच्या इकडं, खुर्च्या पलीकड, पाळकाला कधी कधी टॅबलवर उभा राहावं का काय असं वाटत. एका ठिकाणी गेलो तुम्ही पेंटिकॉस्टल मंडळीमध्ये, त्यांच्या पाळकाला ऐकानच त्या सिस्टर लय पवित्र आत्मा दांडगा उतरला होता तिथं, इतका मोठा आलता ना. त्यांनी पहिल्या सत्रांच्या तर पहिल्या समोर काही सत्रांच्या होत्या त्याच्यावरल्या बहिणी लोकांना पवित्र आत्मा उतरला. अशा त्यांनी सत्रांच्या तर गोळ्याच करून टाकल्या. तिथल्या लेडीज बारकाले पोरं सगळे पळून गेली. नंतर पाठीमाग काही खुर्च्या लावलेल्या होत्या, त्या खुर्च्या सुद्धा दानादीन करून टाकल्या. पाळक साहेब त्याच्या बिचारा तो आत्मीनी काय करत होता, आता आपल्याला निंदा नाही करायची, पण तुम्हाला उदाहरण सांगतो. त्याला असं वाटलं की खुर्चीवर उभं राहून टेबलावर उभा राहावं का काय, इतके अस्तव्यस्त. अरे शिस्त विस्त आहे का नाही काही. मंदिर येते देवाचं, जनावरासारखं लुटारू सारखं गुहा करून टाकली. कसं होईल आमचं जीवन धन्य, कसं होईल आमचं समाधान, कसं होईल आम्ही तृप्त, कसे होऊ आम्ही आशीर्वादित, कसं आम्ही समजायचं स्वतःला आम्ही भाग्यशाली आहे. आय एम लकी, मी आशीर्वादित झालो कारण मला प्रभू भेटला. मी लकी ठरलो, माझं जीवन बदललं. मी लकी ठरलो, मला देवाचं सत्यवचन कळालं. हे नाही समजणार. मी लकी ठरलो कारण मी आता आज्ञा पाळायला सुरुवात केली. मी लकी आहे कारण मी नियमशास्त्रात माझं लक्ष देतो. मी लकी आहे कारण परमेश्वर वचनाच्या प्रकाशाने माझा अंधकार दूर करतो. मी लकी आहे, मी समाधानी आहे, मी आशीर्वादित आहे, माझं जीवन सार्थक झालं, मी धन्य आहे कारण मी देवाने सांगितलेल्या गोष्टी करायला सुरुवात केली. असं नाही होत का. हे जरा जड वाटते. मला बंगला दिला, आय एम लकी. मला फॉर्च्युनर गाडी दिली, आय एम लकी. मला खूप मोठं डबुल लोक देतात, आय एम व्हेरी व्हेरी लकी. मी लकी आहे. माझ्या लोकांनी मला इस्रायलला पाठवलं. बरं केलं दादा, एकदा गेलताच ना, मग दरवेळेस जायची काय गरज आहे का. नाही त्यावेळेस तुमच्याकडे नव्हतं, पण आता आहे ना, तरी तुम्ही लोकांवर डिपेंड आहात. तुम्ही सेवक आहात का सेवक करून घेत आहात का नेमकं काय करीत आहात, ही रियालिटी आहे. हे परमेश्वरा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्र तू शिकवतोस, तो धन्य. परमेश्वर शिस्तीचा देव आहे. परमेश्वर शिस्तच लावतो. तुम्ही राशनला जा, लाईनीत उभा राहताय. बँकेमध्ये जा, लाईनीत उभा राहता. कुठं तुम्ही जा, बसला जा, लाईनीत उभा राहताय. रिझर्वेशन करा, लाईनीत उभा राहता. सगळ्या गोष्टीला शिस्त आहे ना. मग प्रभू मध्ये आल्यावरच कमून बेशिस्त होता. काही याचं काही बेशिस्त होत्यात, काही शिस्त नाही बेशिस्त होत्यात. आणि झालं क्वायरला तर काही शिस्तीचं तर काही तपासच नाही. गायचं एकीकडे बघायचं, तिकडं खुणा करायचं चौथीकड, येडवाकडं गायचं लगेच मोबाईल घेऊन मागच्या बेंचवर बसायचं तर बसायचं, नाही तर याकडे लगेच टायपिंग करायचं थोडं, डायरेक्ट चर्चा बाहेर कारण तुमची झाली ना आराधना, आता बस झालं, तुमचं काम संपलं. ओके. पालक पण म्हणणार थँक्यू क्वायर. हे क्वायर बाहेर जाऊन काय करते ते पालकाला पण माहिती असतं, तरी तो म्हणतो धन्यवाद. कारण त्याला माहिती यांना जर शिस्त लावो ना तर हे आपल्याला कामाला लावतील. हे कुणी गाणे गायले येणार, अरे नाही येऊ पडतंय, एकटा गा जसं येईल तसं वागरेवानी का वागला ना, काही अडचण नाही. आवाज सुंदर नसला तरी चालेल, काय अडचण नाही. नसलं कुणी वाजवला ना, टाळ्या वाजव, तिथं बेंच वाजव, काय वाजवायचं तिथे वाजव, नाही वाजवलं तरी चालेल. काय त्या क्वायरला घेऊन बसला, नाही त्यांना मग आम्ही सांगितलं तर मग त्यांना खूप वाईट वाटेल आणि मग ते चर्च मध्ये येणार नाहीत. मग ते नाही आले का त्यांच्या घरचे येणार नाहीत, आणि मग त्यांच्या घरचे नाही आले का शेजारचे येणार नाहीत, आणि मग हे सगळे नाही आले तर मग मी काय गिळायचं. तू याच्यासाठी झालेला आहे सेवा, याच्यासाठी. म्हणून तू तुझ्या लोकांना शिस्त लावीनस. चर्चला शिस्त नाही, मंडळीला शिस्त नाही, क्वायरला शिस्त नाही, तुझ्या घरातही शिस्त नाही, आणि तुला शिस्त नाही कारण तुझ बेशिस्त आहेस. परंतु परमेश्वराचे लोक, बिलीवर्स, विश्वासणारी सेवक आणि त्याचे सर्व प्रियजन शिस्तीत पाहिजेत, शिस्तीत. हे परमेश्वर, ज्या मनुष्याला तू शिस्त, आणि ही शिस्त परमेश्वरापासून पाहिजे.
ही शिस्त जगातली काही कामाची नाही. एका लाईनीत उभं राहिला म्हणजे लय भारी झालं का? काही काही लाईनीत उभं राहून लाईन मारित तिकडं लय अवघड काम आहे. दिसू सुद्धा नाही देत, असं बाहेर सुद्धा नाही येत, एका लाईनीमधूनच. ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवतोस तो धन्य. नियमशास्त्रातून कधी शिकले का तुम्ही? ज्याला तू विपत्तकाली आराम देशील तोपर्यंत दुर्जना करता खाच खाल्ली जाईल. कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, तो आपले वतन सोडून देणार नाही. न्याय नीतिमानाकडे वळेल आणि सरळ मनाचे सर्वजण तो अनुसरतील. माझ्यासाठी दुष्कर्माविरुद्ध कोण उठेल आणि ती करणाऱ्या विरुद्ध माझ्यासाठी कोण उभा राहील? परमेश्वर मला सहाय्य झाला नसता तर माझ्या जीवाची वस्ती निशब्दस्थानी केव्हाच झाली असती. परमेश्वराने तुम्हाला आणि मला आतापर्यंत सहाय्य केले, नाही तर आमच्या मसनात गौऱ्या कवाच गेल्या असत्या, आमच्या पेट्या कधीच तयार झाल्या असत्या. कारण आमचं पाप जर परमेश्वराने मोजायला सुरुवात केलं ना तर एकही नीटनेट राहणार नाही. कुणीच असू कुणीही असू, परमेश्वरने फक्त आता सुरुवात केली पाहिजे. पण परमेश्वर दयेचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे. संधी त्याने अनेक वेळेस दिली. मी वारंवार लाईव्ह सेशनला सांगत असतो, एक जर व्यक्ती आला आणि तो म्हटला प्रभूजी माझ्या भावाने माझा अपराध केल्यानंतर किती वेळेस त्याला क्षमा करू? 7 वेळेस करू काय? मग प्रभूजी म्हणतात नाही तसं नको करू, 7 लय कमी होत्या, 70 वेळेस कर. 7ची 70 वेळेस क्षमा कर आपल्या भावाला. हे काही करू नको. तू मनातल्या मनात काय म्हणतो? 7 वेळेस करू का? मी तुला सांगतो 70 वेळेस कर. माझ्या प्रिय भावांनो बहीण आहे वाटलं, माझा एक प्रश्न आहे. आता 70 वेळेस झाल्यात, आता 71 वेळ आता काय करायचं? काय करायचं काय? प्रभूंनी तर सांगितले 7ची 70 वेळेस कर, पण माझ्या भावाची चूक आता 71वी आहे. तुमची चूक 71वी, माझी चूक 71वी. आता परमेश्वर आम्हाला काय करील? आता 7ची 70 परत बिये करायचं का चालू? प्रभूने परत बिये चालू करा. आता प्रभू बिये बेदुने 4 करणार नाही. आता प्रभू 10, 20, 20 खेळणार. आता ओव्हर कमी आणि रन रेट ज्यादा. आता ज्यावेळेस न्यायाचा दिवस जवळ येतो ना, बॅटिंग खैसूनच करणार. प्रॉब्लेम आहे दुसरा, ती काही वन डे नाही, ती काही कसोटी मॅच नाही असं टुपू खेळायला. जाऊ द्या क्षमा करतो, जाऊ द्या क्षमा करतो, तसलं नाही. आता 2020 आहे आणि ती पण 2020 शेवटची ओव्हर आहे. 6 बॉल आणि 6 रन जे टार्गेट असतं ना, पण 6 बॉल आणि 36 रन काय मी येतोय. आणखीन जर क्रिकेटमध्ये जर आणखीन 6च्या वरती आणखीन लय उंच हवेत गेलं तर आणखीन 10 नंबर जर दिले ना तर ते सुद्धा कमी पडतील. एवढी बॅटिंग खतरनाक होणार आहे न्यायाच्या दिवशी. आम्ही कुठं आहोत? आज आम्हाला स्वतःला आम्ही सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. ह्या गोष्टी आम्ही जोपर्यंत समजत नाही, कारण परमेश्वर मला सहाय्य झाला नसता तर माझ्या जीवाची वस्ती निशब्दस्थानी केव्हाच झाली असते. मी माझा पाय घसरला असे मी म्हणालो तेव्हा हे परमेश्वरा तुझ्या दयेने मला आधार दिला. आमचा पाय घसरायला लागला ना, प्रभू मी घसरत आहे, मी आज्ञा माझ्या चुकत आहेत, मी नियमशास्त्र मोडीत आहे किंवा मी चांगल्या गोष्टी करत नाही, माझा पाय घसरत आहे, प्रभू मला मदत कर, सहाय्य कर. प्रभू लगेच तुमच्यावर आणि माझ्यावर दया करेल. आज प्रभू आतापर्यंत दयाच केली 60ची 70 वेळेस, आता 71 वेळेस, माझी पण 71, तुमची 71. मग करायचं काय आता? 71 वेळेस काय करायचं? तरी देखील देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने आजच्या दिवसापर्यंत तुम्हाला आणि मला ताडण केलं नाही. तुम्हाला आणि मला आजही तो सहाय्य झालाय. आजही तो आम्हाला बेदुनी 4 म्हणतोय. पण तू न्यायाचा दिवस येईल त्यावेळेस बेदुनी 4 होणार नाही, तर मग 2020 होणार. पुढे लिहित आहे, माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जीवाचे समाधान कर. आमचं समाधान फक्त रुपयाने होतं, रुपया. आमचं समाधान फक्त सोनं नाण्याने होतं. आमचं समाधान फक्त एक स्टेटसने होतं. आमचं समाधान फक्त लॉर्ड फॉर्ड झाल्यावर होतं. देवाच्या वचनाने समाधान होतं का आपलं? कधी नाही झालंय का? होतंय का? देवाच्या वचनाचं समाधान फक्त त्याच लोकांना होणार जे देवाचे लोक आहेत, जे देवाचे सेवक आहेत, त्यांचंच समाधान होणार.
सेवा करून घेणाऱ्याचं समाधान पीटीत जाऊस्तर होत नसतं. वेळ पडली ना तर जर पीटीतून घडीभर प्रभूंनी जर त्याला उठवलं ना 2-3 मिनिटांसाठी, तर तो म्हणशील ते दानपात्र इथं ठेवलेले, ते डबा कुठे, हा याच्यामध्ये ठेवलंय, ते घेऊन ये इकडं, ते देऊ नको कुणाला, ते आपल्याला आहे, माझा हक्क आहे त्याच्यावर, मी सेवक आहे, असंही म्हणायला बसलोय. काय सांगता येत नाही. या ठिकाणी देवाचं वचन दाविदराजा स्तोत्रमध्ये अध्याय क्रमांक 94 वचन क्रमांक 19 मध्ये होते, माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते. तेव्हा चिंता, आज जर तुमचं मन अनेक चिंतांनी, टेन्शन, ताण, दबावानी व्यस्त झालेलं असेल, व्यग्र झालेलं असेल, किंवा ते असं ओझ्यानी लादलेलं असेल, तर दावीद राजा जसं म्हणतोय, तेव्हा तुझ्यापासून लाभणार सांत्वन आज तुम्हाला आणि तुमच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आजार, विकार, बंधन, जोखडं याच्यापासून मिळणारं सांत्वन केवळ माझा तुमचा जगाचा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्ता जवळच आहे. त्याच्यापासून ते घ्या, तेव्हा तुझ्यापासून लाभणारं सांत्वन माझ्या जीवाचं समाधान कर. माझ्या जीवाचं समाधान करणारा कोण आहे? परंतु आज जगामध्ये देवाच्या वचनाने कुणाचंच समाधान होत नाही, कुणाचंच नाही हो. अहो, देवाचे सेवक एवढे वचन वाचतात, सांगतात, सेवा करतात, तरी त्यांचं समाधान नाही वचनाने. हे फक्त त्याला काय म्हणतात, अडचणीचे वेळेस शास्त्र बाकडी. जशी अडचण येईल ना तशी. समजा उदाहरण सांगतो, समोर एखादं त्याला जर काही घ्यायचं असेल, सेवकाला काही मिळवायचं असेल, तर तो म्हणतो द्या म्हणजे दिले जाईल. अरे पण काय द्या, काय द्या? मग त्याच्या मनात जे कल्पना असतात ना, मग तो सांगतो. देवाला दिल्याने भिकारी होत नाही, कारण देवाचं वचन असं सांगतं. दावीद राजा म्हणतो, मी तरुणपणाचा म्हातारपणापर्यंत झालो, परंतु मी देवाच्या लोकांना भीक मागताना पाहिले नाही. अरे मग तू का मागतो बाबा? हे दोन्ही तिन्ही वचन लोकांना तू फेकितो गरजेनुसार, काळपुळीनुसार, तुझ्या समाधानानुसार, तुला मिळणाऱ्या मिळकतीनुसार. बाकीचे वचन फेक ना. त्या टायमिंगला देवाला द्या हेच वचन काय येतं? ही स्वार्थ आहे का? नेमकं काय? त्या टायमिंगला त्यांचं पाप सांगायचे आहे का डिरिंग? ते देवाच्या आज्ञा मोडतात हे सांगायचे आहे का डिरिंग? सेवका, जितकेही सेवक आहेत ना, कदाचित मला ऑनलाईन पाहत असतील किंवा याच्यानंतर पाहतील किंवा त्यांच्याबरोबर रिपोर्ट केलेला असेल, त्या सर्व सेवकांनो सावधान व्हा. आता 2020 खेळायचा टायमिंग झालाय. आता काही नाही, आणि शेवटची ओव्हर आहे. 6 बॉल हातामध्ये, इथं बॅट आपल्या हातात आहे, देवाच्या सेवकांच्या हातात बॅट आहे. आता वचनाने रन काढायला सुरुवात करा. वचनामध्ये वचनामध्ये पळा, वचनामध्ये धावा, वचनामध्ये वाढा, वचनाचं चिंतन म्हणून अध्ययन करा, वचनाचं सत्य समजून घ्या, इतरांना ते सांगा, कारण हे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी समाधान देणार आहे. ज्यावेळेस मी दिवसभर काबाड कष्ट करतो, एकदम दमतो, थकतो, एकदम शरीरात कधी कधी त्राण पण राहत नाही, परंतु ज्यावेळेस लाईव्हला बसतो ना देवाच्या वचनामधून, इतकं काय पॉवर, इतकी काय एनर्जी, इतकं काय सामर्थ्य मिळतं ना, का मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. आणि ते झाल्यावर परत पिंगळून जाईल, तो भाग वेगळा. पण आता लाईव्हला म्हणजे देवाच्या वचनाच्या बाबतीत ज्यावेळेस काही गोष्टी घडतात, त्यावेळेस देव आमचं समाधान करतो, देव आम्हाला तो पॉवर देतो, देव ते आम्हाला सामर्थ्य देतो, देव आम्हाला समाधानी करतो, देव आमचं जीवन सार्थक करतो, देव आम्हाला लक्की ठरवतो, देव आम्हाला आशीर्वादित करतो. देवाच्या दृष्टिकोनातून आज आम्ही भाग्यशाली, देवाच्या दृष्टिकोनातून आमचं जीवन धन्यवादित, कारण आम्ही देवाच्या वचनामध्ये रमत आहोत. आणि दावीद राजा तो लिहित आहे की देवाचं वचन महत्वाचं आहे, आणि त्यामध्ये तो लिहित आहे, परमेश्वर ज्या मनुष्याला तू शिस्त लावतोस, ज्याला तू नियमशास्त्रातून शिकवतोस, तो धन्य. सेवकांनी नेहमी पवित्र शास्त्रातूनच शिकवावं, जगातल्या गोष्टी शिकवू नये. कारण जगातल्या गोष्टी हे काय शिकवतात? कारण यांना जगातल्या गोष्टी हव्या आहेत. हे आध्यात्मिक गोष्टी काय शिकवित नाही? कारण यांना ह्या माहित नाही, आणि यांना जर माहिती असल्या तरी हे गुलाम बनलेले आहेत जगाच्या डेकोरेशनचे, जगातल्या पैशाची, जगातल्या एक त्याला प्रेस्टिजची, जगामधल्या एक स्टेटसची, जगामधल्या खेळी खुशालीची.
आणि म्हणून देवाचं वचन सत्य सांगत नाही. मला सांगायला एक आवडेल, आता आपला वेळ झालेला आहे, आपण दुसऱ्या लाईव्ह सेशनला हे पाहूया. पण तुम्ही एक छोटस एक उदाहरण सांगतो. ते उदाहरण असं आहे की ज्या वेळेस परमेश्वरच्या सेवकांची अडचण परमेश्वरला देणं भाग पाडतं, बिलियर्स भावांनो, बहिणींनो, आई वडिलांना, आणि तुम्ही ते देत आहात, देत होते, देत आहात आणि देत राहा, कारण यामध्ये आशीर्वाद आहे. काळजी करू नका, परंतु योग्य त्या सेवकाला द्या, योग्य त्या ठिकाणी द्या, जेणेकरून त्याचा मोबदला तुमचं जीवन समाधानीने आशीर्वादित होईल. एका बहिणीने दानपात्र दिलं, दशमांश दिला, देणगी दिली, आणि मग सेवकाने त्याचा उपयोग कसा करायला पाहिजे, म्हणजे जर तुम्ही थोडस विचार करा बरं, थिंकिंग करा, 1-2-3 सेकंदासाठी आपण थांबवणार आहोत. मनातल्या मनात विचार करावा. उदाहरणार्थ, एखाद्या सेवकाला एखाद्या बहिणीने, भावाने, आईने, वडिलांनी किंवा कुणीतरी काहीतरी दिलं, तर त्यांनी त्याचा उपयोग कसा करायला पाहिजे. कारण देणाऱ्याने देवाच्या सेवेसाठी दिले, देणाऱ्याने देवाचा गौरव व्हावा म्हणून दिले, देणाऱ्याने त्या दानपात्राच्या माध्यमातून किंवा त्या रुपयाच्या माध्यमातून प्रभू येशूचं शुभवर्तमान सत्य पोहोचवावं यासाठी दिलेलं आहे. मग आता ज्यांनी घेतलंय त्यांनी त्याचा उपयोग कसा करावा. घ्यावा का मोबाईल पुरीला, मोबाईल घेतलाय, कुणी काही मटण आणलं, कुणी काही बिर्याणी केली, कुणी हॉटेलमध्ये जाऊन जेवले. अहो, घरात खायला नाही, तुम्ही तिथं त्या दानपात्राचं हॉटेलमध्ये जातात. मला तुम्हाला हेच सांगायचं, असे पण लोक आहेत. म्हणून तुम्ही दानपात्र, देणगी, दशमांश देणगी द्या. कारण मी मागच्या वेळेस पण बरेच एपिसोड केलेले आहेत दान, दशमांश देणगीवर. परंतु आता लोक पाहून द्या, बाह्य स्वरूप पाहू नका, अंतःकरण तपासा. दुसरी गोष्ट, देवाला म्हणून द्या आणि त्याचा हिशोब घ्या. सरळ सरळ उदाहरणार्थ मी सांगतो, तुम्ही उदाहरण सांगतोय, मला देऊच नका, कारण मी ते अपेक्षाही नाही करत. उदाहरण सांगतो, मला जर समजा तुम्ही उदाहरण 1000 रुपये दिली, तर त्याचा हिशोब तुम्ही घ्यायचा. कधी निम्या राज्याला याचं काय केलं, मग मला खरं खरं सांगावं लागेल. मी सेवक म्हणलो, मी मटण आणलं का, बिर्याणी केली का, काय केलं का, चर्चा रंगरंगोटी केली का, खुर्च्या आणल्या का, काय, हे डिटेल आणि सत्य तर लोकांनी द्यावं आणि याचकानी घ्यावं. नाही तर मग लोकांनी देऊ नये, याचकानी घेऊ नये. कारण लोक देवाच्या सेवेसाठी जातात. ठीक आहे, अपवाद आहे, त्याच्यामधून तुम्ही तुमचं कौटुंबिक जीवन जर तुम्ही 24 आवर्स 24 तास नुसते सेवाच करतास, नुसतं त्या प्रकटीकरणाच्या पुस्तकाप्रमाणे नुसतं रात्रंदिवस त्या देवदूतासारखं हालेलुया हालेलुया स्तवनच करीत बसतात, तुम्हीच एकलंय मोठे उतरले कुठून. 24 आवर्स सेवा करतो. कधी कधी करतो भाऊ, रविवारची का शुक्रवारची का आणखीन कोणत्या दिवसाची. 24 आवर्स आहे. आम्ही ड्युट्या सोडून दिल्या, काम सोडून दिलं. अरे 50,000चा पगार सोडून दिला, पण 2.5-3 लाख रुपये दर महिन्याला लुटितोस ना. काय केलं तू. मी नोकरी सोडून दिली देवाच्या सेवेसाठी. अरे मग त्या टायमिंगचा 50,000 आणि ज्यावेळेस तुला समजलं की प्रभूचं सॉंग घेतलेलं डुप्लिकेट पास्टर बनलो तो 2-4 लाखाला महिन्याला दानपात्र मिळेल, मग तू दिली ती नोकरी सोडून आला इकडे तार पडायला. दिलं बाकीच्या लोकांना म्हणणं पारे वाटोळं करून टाकलं खऱ्या सेवकांचं. ही एक सत्यता आहे. असू द्या, ज्याला त्याला ज्याचा त्याचा दंड मिळणार आहे. परंतु यापैकी आम्हाला कुठला दंड मिळू नये म्हणून आम्ही देखील समाधान राहिलो पाहिजे. तर देवाच्या गौरवासाठी जर दिलेला आहे तर देवाच्या गौरवासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. एवढंच माझं एक मत होतं, ते मी प्रामाणिकपणे मांडलंय. आपला विषय होता धन्य, सार्थक, समाधानी, तृप्त, लकी, आशीर्वादित आणि भाग्यशाली. भाग 21 मध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहेत. पुन्हा एक वार पुढच्या लाईव्ह सेशनला आपण काही गोष्टी पाहणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगरमधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोरसे नदी दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही भारत देशासाठी प्रार्थना करतो. भारत देशातील सर्व राज्ये, विशेष करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, भारत देशाच्या सरहद्दीत संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडो, त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला जोडलेले सर्व देवाचे अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, मित्र, आप्तेष्ट, स्नेही, त्याचप्रमाणे जे देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करू पाहत आहेत,
ज्यांनी सत्य स्वीकारलेलं आहे त्या प्रत्येक भाऊ बहिणीसाठी मी प्रार्थना करतो. जे बंधनात असतील, जोखडात असतील, आजारात असतील, टेन्शन ताण दबावामध्ये असतील, आर्थिक परिस्थितीमध्ये असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या जोखडामध्ये अडकलेले असतील, प्रभेशूच्या सामर्थ्यवान नावात तू दिलेला अधिकार म्हणत तुझा सेवक येण्यात मी दटवतो. प्रभेशू आमच्या एका तुझ्या सेविकेसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभेशूच्या नावामध्ये परमेश्वर देव समाला सर्व मणक्याचा विकार प्रभेशूच्या नावात निघल्या जाऊ दे. शरीरातली सर्व शुगर प्रभेशूच्या नावात नियंत्रित केल्या जाऊ दे आणि त्या बहिणीच्या द्वारे तुझ्या नावाचा गौरव केला जाऊ दे. आणखीन ज्या बहिणी, भावंड, आई, वडील, सेवक वर्ग ज्या ज्या गोष्टीची त्यांना आवश्यकता असेल त्या गोष्टी त्यांना स्वर्गीय भांडारातून अद्भुतरित्या तुझ्या लोकांच्या मार्फत कळू दे आणि होते तुझ्या नावाचा गौरव, आदर, महिमा, सन्मान तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.